नमस्कार. पातंजल योगदर्शनाच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण विभूतिपाद जो तिसरा पाद आहे, जे तिसरं चॅप्टर म्हणू शकतो आपण. चॅप्टरला आपण याच्यामध्ये पातंजल योगदर्शनामध्ये पाद असं नाव दिलेलं आहे. सो आजचा हा जो भाग सुरू होतोय हा विभूतिपादापासून सुरू होतोय आपला. तर विभूती म्हणजे काय, तर इथे विभूती आहे सिद्धी. म्हणजे ज्या काही सिद्धी आपल्याला, आपण एका मार्गाला जातोय, एका ठिकाणी जातोय, तर आपण तिथे बरोबर चाललोय की नाही हे कसं काय कळेल आपल्याला? तर रस्त्यामध्ये जे काही माइलस्टोन लिहिलेले असतात त्यावरून आपल्याला हे कळतं. तर तसंच आपण जी काही साधना करतोय ती आपली व्यवस्थित सुरू आहे की नाही, आपण व्यवस्थित एका बरोबर ट्रॅकवरती आहोत की नाही, हे कळण्यासाठी इथे पतंजल महर्षींनी सांगितलेलं आहे विभूतिपाद. विभूतिपादामध्ये काय वर्णन केलेलं आहे, तर विभूतिपादाची सुरुवातच जे आपण अष्टांग योग बघतोय त्याचे जे शेवटचे 3 आपले अंग राहिलेले आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी, त्याच्यापासून झालेली आहे. याच्यामध्ये धारणा, ध्यान, समाधीपासून सुरुवात करून त्यानंतर काय-काय आपण विभूती प्राप्त करू शकतो किंवा कुठल्या-कुठल्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात आणि मग तुम्ही व्यवस्थित मार्गावर आहात की नाही हे तुम्हाला कसं कळेल आणि मग ह्या विभूतींमधूनही स्वतःला कसं सोडवून घ्यायचंय आणि समाधीच्या मार्गावरती जायचंय, याचं वर्णन पूर्ण आपल्याला विभूतिपादामध्ये मिळणार आहे. गीतेत सुद्धा विभूती सांगितलेल्या आहे, पण त्या ज्या विभूती आहेत त्या सिद्धी नाहीयेत. पण भगवंताच्या एखाद्या भगाचं विशेष रीतीने जे प्रकटीकरण होतं त्याविषयी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इथे विभूती सिद्धींप्रमाणेच, म्हणजे विभूती म्हणजे सिद्धी अशा ह्याच्यानेच सांगितलेल्या आहेत. तर याच्यात मी जसं सांगितलं की सुरुवातच होतीये अष्टांग योगाची, जी आपली राहिलेली 3 अंग आहेत, ज्याला आपण अंतरंग पण म्हटलेलं आहे, की हे आतल्या बाजूने नेतायत आपल्याला आता. आपण जे आधीचे बघितलेले ते प्रत्याहारापर्यंत आपण आलो होतो. प्रत्याहारात काय करतोय, तर आपल्या इंद्रियांवरती आपण कंट्रोल करतोय. त्यांना आपल्या आतल्या बाजूने वळवतोय. त्यांच्या विषयांपासून त्यांना दूर नेऊन त्यांना आपल्या आतमध्ये वळवतोय किंवा त्यांच्या विषयांपासून त्यांना बाहेर जायला किंवा आत म्हणजे त्यांचे जे विषय आहेत, म्हणजे डोळ्यांना बघणं, तोंडाने जे आपण जिभेने स्वाद घेतोय ते, ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांना दूर नेतोय आणि अंतर्मुखी करतोय. असे जे घडतंय ते आपण प्रत्याहारात करतोय. आणि त्या प्रत्याहारातून आपण काय करतोय, तर आपला इंद्रिय जय साधतोय. इंद्रिय जय साधला गेल्यानंतर काय होणार आहे, तर पुढे आपली पुढची स्टेप येणार आहे. ती जातीये आपली अंतरंग साधनेकडे. अंतरंग साधनेमध्ये सांगितलेलं आहे धारणा, ध्यान, समाधी. तर म्हटलं जातं की प्रत्याहार जे आहे ते ब्रिज आहे बहिरंग योग आणि अंतरंग योगातला. बहिरंग योग आपण बघितलं, यम, नियम, आसन, प्राणायाम आणि त्यानंतर प्रत्याहार होता आणि प्रत्याहारानंतर आता धारणा, ध्यान, समाधी. तर या दोघी बाजूंना जोडणारा असा काय आहे, तर हा बहिरंग योगातला जो आपण शेवटचा अंग बघितलं प्रत्याहार, तो आहे. आता धारणेची डेफिनेशन पतंजली महर्षी करतायत. तर धारणेची डेफिनेशन करताना ते म्हणतायत, देशबंध चित्तस्य धारणा. म्हणजे काय, तर कोणत्यातरी एका देशावर, देश म्हणजे इथे एखादी वस्तू किंवा एखादा घटक किंवा कुठलाही एखादा पदार्थ, ठीक आहे. कुठल्याही एका देशावर म्हणजेच एका स्थानावरती चित्ताला बांधून ठेवल्याप्रमाणे स्थिर करणे म्हणजे धारणा होय. आता एखादी कुठलीही वस्तू त्याच्यावरती आपण काही काळासाठी जर चित्त स्थिर करू शकत असू, तर ती धारणेसाठी आपल्यासाठीच आलंबन आहे असं आपण समजू शकतो. म्हणून सांगितलेलं आहे की कुठल्याही एका देशावरती म्हणजेच एका स्थानावरती आपल्याला चित्ताला बांधून ठेवल्याप्रमाणे स्थिर करायचंय आणि त्यालाच धारणा म्हटलेलं आहे. आता चित्ताचं जे स्थूल रूप आहे ते म्हणजे मन आहे आणि मनाचे सूक्ष्म रूप म्हणजे काय, चित्त आहे. माणसाचं मन इतकं चंचल असतं की त्याला एका स्थानावर काही वेळ बांधून ठेवणं सामान्य माणसाला तरी अशक्य आहे. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीवरती एका पॉइंट नंतर स्थिर नाही राहू शकत. एका पॉइंट नंतर आपलं लक्ष विचलित होतं. तर धारणेमध्ये आपल्याला ते करायचंय की त्या वस्तूवरती आपल्याला चित्त पूर्णपणे एकाग्र करायचंय, बांधून ठेवायचंय. आता हे कसं करायचंय, तर निश्चयात्मक बुद्धीने आपण ह्या धारणेला आपण साध्य करू शकतो. या धारणेचा अभ्यास कसा करायचा आहे, तर निश्चयात्मक बुद्धीने करायचा आहे.
म्हणजे जो साधक जो असतो तो दृढ वरती असतो, म्हणजे मी हे करणारच आहे, आता मला इथे एकाग्रतेने बसायचंय, असा जो साधक असतो तोच धारणेमध्ये जाऊ शकतो. स्वतःचं जे चित्त आहे ते एका जागी बांधून ठेवू शकतो, असा तो साधक होऊ शकतो. पण ते कशाच्या माध्यमातून? त्याची निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे की मला हे करायचंच आहे, आणि त्याची एकाग्रता खूप चांगली असलं पाहिजे. त्याच्या मनावरती त्याचा कंट्रोल असला पाहिजे. आता मनावरती कंट्रोल येण्यासाठी आधी जे साधन होतं, आधीचं जे अंग होतं प्रत्याहार, ते आपलं व्यवस्थित झालेलं असलं पाहिजे. त्याशिवाय धारणा जी आहे ती आपली फलित होणार नाही, हे पण इथे लक्षात घ्यायचंय. जर अंग एकानंतर एक सांगितलेले आहे तर त्याला पण काहीतरी आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय. हा, ठीक आहे. तर मग आता इथे आपण धारणेसाठी काय काय यूज करू शकतो? देश म्हणलेले, देश म्हणजे काय? तर आपण बघितलं की एखादा प्रदेश वगैरे असं नाहीये की कुठली वस्तू किंवा चित्तासाठी आपण एखादं स्थान निवडतोय, तर त्याला म्हटलेलं आहे देश. आता हे स्थान कसं असू शकतं? तर एखादं ठिकाण असू शकतं. तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी फिरायला गेलेले आहेत आणि तुम्हाला ते आठवतंय, तुम्हाला ते माहिती आहे, असं जे स्थान असेल ते सुद्धा तिथे असू शकतं. एखादी वस्तू असू शकते, जिच्यावरती तुमचं मन पूर्णपणे रममाण होतंय, अशी वस्तू सुद्धा असू शकते. किंवा एखादा शरीराचा आपला अवयव असू शकतो, एखादी मूर्ती असू शकते. याच्यात एक साधंसं उदाहरण सांगते, की जी धारणा असते, तर एका ठिकाणी नामस्मरण चालू होतं, कीर्तन चालू होतं, नामस्मरण चालू होतं. तर ते जे महाराज होते त्यांनी नामस्मरण करायला सांगितलं. सगळे लोक तिथे बसलेले होते आणि धारणेचाच तो एक प्रकार करायचा होता. त्यांना ध्यानाकडे लोकांना न्यायचं होतं आणि मग त्यांनी सांगितलं, की धारणा करायची आहे तर तुम्ही तुमचं जे ईश्वराचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या मनात किंवा मोठ्याने घ्या. जोपर्यंत तुमचं चित्त एकाग्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला विठ्ठलाचं नाव घ्यायचंय. सगळ्यांनी सुरुवात केली. तिथे एक आजी बसलेल्या होत्या. त्या त्यांच्या नातवाचं नाव घेत होत्या. पण त्या इतक्या तल्लीन झालेल्या होत्या, की जे देवाचं नाव घेत होते, ते सुद्धा इतके तल्लीन होऊ शकले नाही. तेवढ्या त्या तल्लीन होऊन ते नाव घेत होत्या नातवाचं. म्हणजे ही काय झाली, तर त्यांची धारणा झाली. त्या इतक्या तल्लीन होऊन एकाग्रतेने त्या गोष्टी करत होत्या, की त्यांना विठ्ठल आणि त्यांच्या नातवाचं नाव सुद्धा वेगवेगळं आहे हे सुद्धा कळलं नाही. इतक्या तल्लीनतेने त्या धारणेमध्ये गुंतलेल्या होत्या. तर धारणेमध्ये तुम्हाला कुठलीही वस्तू चालते. जिथे तुमचं मन एकाग्र होणार आहे, तुमची सात्विक बुद्धी वाढणार आहे, अशी आणि निश्चयात्मक बुद्धीने तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे, असा याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की धारणा जी आहे, जरी तिथे म्हणलेलं आहे देशबंध चित्तच. देश म्हणजे कुठलंही ठिकाण, कुठलाही देश असा अर्थ नाहीये इथे. तर कुठलीही जागा असू शकते, कुठलीही वस्तू असू शकते, कुठलंही नाव असू शकतं, कुठलाही देव असू शकतो, कुठलीही मूर्ती असू शकते, अगदी तुमचा अवयव असू शकतो, अगदी काय म्हणतात एखादा प्राणी सुद्धा असू शकतो. धारणेसाठी आपल्याला मनाचं आलंबन पाहिजे आणि ते मनाचं आलंबन आपण कुठल्याही जागी कसंही घेऊ शकतो. त्याच्यासाठी महत्वाचं आहे फक्त आपली एकाग्रता असणं आणि ती एकाग्रता साधण्यासाठी आपला मनाचा निश्चय असणं. ज्यावेळेला मनाचा निश्चय असेल त्यावेळेला ही एकाग्रता व्यवस्थित आपली साधली जाईल. आता मन स्थिर असेल तरच ही एकाग्रता साधली जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवायचंय. मग त्यासाठी आपल्याला प्रत्याहाराचा अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं सांगितलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत आपला प्रत्याहाराचा अभ्यास होत नाही, तोपर्यंत आपले जे मन आहे ते स्थिर राहणार नाही आणि मन स्थिर राहिलं नाही तर आपली धारणाच होणार नाही. एकाग्रता आपली साधली जाणार नाही आणि एका गोष्टीवरती आपलं मन रममाण होणार नाही किंवा स्थिर होणार नाही. तर मनाची स्थिरता येणं, एकाग्रता येणं ही प्रत्याहारातून साधली जाणारी गोष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण धारणा करतोय. त्यासाठी आपली साधना असणं महत्वाचं आहे. साधनेमध्ये आपण किती दृढ आहोत, किती निश्चयात्मक आहोत,
ही गोष्ट अतिशय महत्वाची ठरते. त्याच्यानंतर पुढचं ध्यानाचं सूत्र पतंजली महर्षी सांगतायत की तत्र प्रत्येक तानता ध्यानम, तेथे प्रत्ययाशी एकतानता साधणे म्हणजे ध्यान. आता आपण आधल्या याच्यामध्ये बघितलं की जे देशबंध चित्तस्य धारणा, चित्तामध्ये एखादा देश म्हणजे एखाद्या ठिकाणाचा आपण हे करतोय, एकाग्रता साधतोय, तर त्याला धारणा म्हटलेलं आहे. पण ती एकाग्रता जी आहे ती कशी साधायची? आता प्रत्येक तानता, प्रत्येक तानता म्हणजे काय? जे आपण धारणेचा अभ्यास करतोय तसा अभ्यास करत असताना जी वस्तू आहे समोर ठेवलेली, तिचं आलंबन आपल्याला आहे आणि ती आलंबनाची जी भावना आहे ती निघून जाईल आणि पूर्णपणे आपण समर्पित होऊन ते जे ध्यान आहे, ती जी धारणा आहे ती समर्पणाच्या भावनेने पुढे जाईल. तिच्यावरची जी एकाग्रता आहे ती थोड्या वेळाने निघून नाही जाणार. धारणेमध्ये कसं असतं, कट होते. थोड्या वेळ माझं चित्त एकाग्र राहिलं, परत कुठेतरी भरकटलं. थोड्या वेळ चित्त एकाग्र राहिलं, परत कुठेतरी भरकटलं. ध्यानामध्ये ते नाहीये. जशी आपण तेलाची धार एकसारखी सोडतो, ध्यानामध्ये सेम तशी प्रोसिजर असते, की तुम्ही एका ठिकाणी जर तुमचं चित्त स्थिर केलेलं आहे, तर त्या चित्ताचं जे आपण आलंबन घेतलेलं आहे, ज्याच्यावरती आपण ते चित्त स्थिर केलेलं आहे, ती वस्तू सुद्धा आपल्याला तिथे आहे याची गरज राहत नाही आणि आपली ध्यानाची जी स्थिती आहे, एकतानता आपण साधू शकतो. त्या प्रत्ययासोबत म्हणजे क्षणात आहे आणि क्षणात नाही असं तिथे काहीच राहत नाही. प्रत्ययाची एकतानता साध्य होते आणि प्रत्ययाची ही जी एकतानता आहे यालाच ध्यान म्हटले. प्रत्यय म्हणजे जे आलंबन आपण घेतोय, जी वस्तू किंवा जी मूर्ती आपण घेतोय, त्याला आपण म्हणतोय प्रत्यय. मग आता ध्यानातही कसं असतं, की आपण स्थूल ध्यान करतो, सूक्ष्म ध्यान करतो. ठीक आहे. स्थूल ध्यान ज्यावेळेला करत असतो, त्यावेळेला काय होतं, तर आपण एखादी मूर्ती, समजा कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे, तर कृष्णाच्या मूर्तीमध्ये आपण एक-एक त्याचे जे भाव आहेत ते बघतो. पायापासून तर डोक्यापर्यंत त्याचं पूर्ण अवलोकन करत राहतो आणि ते अवलोकन करता करता आपण ध्यानात जातो. ते ध्यान झालं सूक्ष्म ध्यान, ज्याच्यामध्ये सॉरी स्थूल ध्यान. स्थूल म्हणजे आपण तिथे वस्तूचा वापर करतोय अ, किंवा मूर्तीचा वापर करतोय किंवा एखादा जो प्रत्यय आहे त्याचा वापर करून त्याच्यासोबत एकतानता साधतोय, त्याच्यासोबत पूर्णपणे एकाग्र होतोय, पूर्णपणे त्याचं सम्मिलित होऊन जातोय आपण, समर्पणाची भावना असते. अशी जी गोष्ट होते त्यावेळेला ते स्थूल ध्यान होतं आणि ज्यावेळेला सूक्ष्म ध्यान होतं त्यावेळेला अजून हे जे आलंबन आहे याचीही गरज पडत नाही. ती एकतानता साधली जाते. ती मूर्तीची गरज नसते तिथे, पण ध्यान होतं आणि एकतानता होते ती त्या परमेश्वराशी, ब्रह्मस्वरूपाशी होत असते. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की धारणेनंतर तत्र प्रत्येक तानता ध्यानम, म्हणजे धारणेचा अभ्यास ज्यावेळेला दृढ होईल त्यानंतर काय साधले जाणार आहे, तर ध्यान साधलं जाणार आहे. आता हे धारणेचा अभ्यास पक्वावस्थेत गेला म्हणजे काय होतं, हे पतंजली मुनींनी या सूत्रामध्ये आपल्याला सांगितलं. ते म्हणतात समोर ठेवलेल्या आलंबनापासून प्राप्त होणारे प्रत्यय खंडित न होता निरंतर सुरूच राहतात. तर साधकाने ध्यानावस्था सिद्ध करून घेतली आहे असे समजावे. म्हणजे जसं मी म्हटलं, की एखादी गोष्ट आपण करतोय आणि ती थोडा वेळ थांबली, परत सुरू केली असं न होता ती सलग सुरू आहे. एकतानता झाली आहे त्याची. त्यावेळेला हे ध्यान होणार आहे. जे आलंबन आपण घेतलेलं आहे त्याच्यातून धारणेच्या पुढची स्टेजला येतोय आपण. त्याची पक्वावस्था आहे. ध्यान म्हणजे धारणेची पक्वावस्था आहे असं इथे सांगितलेलं आहे. धारणेत काय होतं, तर चित्त एका कुठल्याही गोष्टीवर बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ध्यानात मात्र त्या गोष्टीपासून म्हणजेच आलंबनापासून प्रत्ययाची एकतानता साधावयाची असते. एका क्षणाला आलंबनापासून जो प्रत्यय आला असेल तोच प्रत्यय पुढे येणाऱ्या अनेक क्षणात प्राप्त होत राहणे म्हणजे ध्यानावस्था, पक्वावस्थेत जाणे होय. आता इथे कुठल्याही ज्यावेळेला आपण धारणा करत असतो ना, तर आपलं मन जसं जसं भटकायला लागतं, तसं तसं आपण ओढून ताणून त्या मनाला आणत राहतो. परत नाही नाही हेच ध्यान करायचंय. आपण आपण जे ध्यान करतो त्याच्यातही आपण मधून मधून सारखं सांगत असतो, की श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपण जो श्वासावर लक्ष केंद्रित करा हे जो सांगतोय, ते सुद्धा धारणाच आहे. की आपल्याला सारखं मनात विचार येत आहेत, आपलं मन भरकटतंय आणि म्हणून आपण काय करतोय, तर सारखं मनाला ओढून आणतोय आणि ते आलंबन देतोय श्वासाचं, की परत आपलं मन त्या श्वासावरती स्थिर व्हायला लागतं. थोडा वेळ जर आपल्याला शांत बसायला लागलं, सूचना आल्याच नाही, तर आपलं मन परत विचारांच्या चक्रामध्ये गुंतायला लागतं आणि पुन्हा श्वासावरचं लक्ष उडून जातं. मग पुन्हा आपल्याला निर्देशक जो आहे तो सांगतो, की श्वासावर लक्ष केंद्रित करा.
असं सांगितल्यानंतर परत आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला तिथे श्वासावरती आणतो. तर ही काय होती आपली धारणा होतीये. ज्या वेळेला निर्देशकाला गरजच नाही पडणार तुम्हाला की श्वासावर लक्ष केंद्रित करा असं म्हणण्याची, तुमची श्वासावरच लक्ष केंद्रित राहील. बाकी मनात विचार येणार नाही, बाकी मनात कुठलेही प्रत्यय येणार नाहीत. तुमचं मन एकाग्र राहील फक्त आणि फक्त श्वासावर. पूर्ण जेवढा वेळ आपलं ध्यान चालू असतं, अर्धा तास असेल, 15 मिनिटं, फक्त श्वास आपल्याला कळतोय. बाकी कुठलाही विचार नाहीये, कुठलाही प्रत्यय नाहीये, कुठलीही चुळबुळ नाहीये. अगदी स्थिर आहे, एकाग्रता आहे तुमची आणि कुठलंही त्याच्यामध्ये हे नाहीये ते ऑब्स्टॅकल नाहीये. अशा ज्यावेळेला गोष्टी होतील, त्यावेळेला ते ध्यान साध्य होतंय. नाहीतर आपण ज्यावेळेला धारणा करत असतो, त्यावेळेला थोड्या-थोड्या वेळाने आपल्याला आपल्या मनाला त्या आलंबनापाशी, त्या प्रत्ययापाशी ओढून आणावं लागतं. आता याच्यामध्ये कसं असतं, की जसं मी सांगितलं तुम्हाला, की एखादी मूर्ती ठेवलेली आहे, कृष्णाची मूर्ती आहे. मग आपण त्या कृष्णाची मूर्ती ज्यावेळेला धारणा करत असतो, त्यावेळेला त्याचं प्रत्येक म्हणजे त्याच्या प्रत्येक अवयवाचं असेल किंवा त्याच्या आभूषणांचं असेल, असं आलंबन असतं आपल्याला, की ते बघत असतो आपण आणि मग त्या मूर्तीवरती आपली ती मन केंद्रित राहतं. थोड्या वेळाने आपण ते बघितल्यानंतर काय होतं, थोड्या-थोड्या वेळाने आपलं लक्ष इकडे-तिकडे जायला लागतं. ते जाऊ न देता आपण त्या मनाला बरोबर त्या सगळ्या मूर्तीवरती समर्पणाने ज्यावेळेला एकाग्र करू शकू, त्याच वेळेला ते ध्यान साध्य झालं असं आपल्याला समजायचंय. तर आता समाधीची व्याख्या. ध्यान एकदा साध्य झालं, तर मग आपण समाधीपर्यंत पोहोचू. ध्यानामध्ये आपल्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही आता. प्रत्ययाची एकतानता होतीये. आलंबन नकोय. सारखं-सारखं आपलं मन चंचल नाही होते, विस्कळीत नाही होते. सगळं व्यवस्थित स्थिर झालंय. एकतानता आपली साधली गेलीये. त्यावेळेला आपली स्थिती काय असेल, तर आपण समाधीपर्यंत जाऊ शकू अशी स्थिती असेल. म्हणून पुढचं सूत्र सांगताना पतंजली महर्षी समाधीची व्याख्या करताय. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमीव समाधी. म्हणजे काय? समाधी म्हणजेच धारणेकरता घातलेल्या वस्तूंव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ ती वस्तूच अर्थमात्र भासमान होणे म्हणजेच त्या वस्तूची अर्थमात्र निर्भासता प्राप्त करून घेणे होय. चित्ताची त्या वस्तूशी इतकी तन्मयता होते, की मी अमुक वस्तूचे ध्यान करीत आहे, असे स्फुरणही जवळ-जवळ न होणे, ही त्याची स्वरूप शून्यावस्थेसारखी अवस्था असते. अशा रीतीने ध्येय म्हणजे वस्तू केवळ अर्थ रूपाने भासमान होऊन वस्तूच्या स्वरूपाचेही अनुसंधान सुटल्यासारखी स्थिती निर्माण होणे, म्हणजेच समाधी सिद्ध होणे. स्वरूप शून्यमीव असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे आपलं स्वरूप आहे ते सुद्धा जे ध्यानासाठी, धारणेसाठी आपण एक प्रत्यय घेतला. धारणेत आपल्याला तो प्रत्ययाकडे आपण येतोय. आपल्याला माहिती आहे हे प्रत्यय आहे, हे प्रत्यय आहे. ध्यानामध्ये आपली त्याची एकाग्रता, एकतानता इतकी साधली गेलेली आहे, की आपण आणि तो प्रत्यय वेगळा नाहीच आहे, अशी आपल्याला भास व्हायला लागतो, असं झालेलं आहे. आता समाधी अवस्थेमध्ये ज्यावेळेला आपण ध्यानातूनच जायचंय आपल्याला समाधी अवस्थेमध्ये. सो ध्यानात तून समाधी अवस्थेत जाताना इतकं आपलं एकाग्रचित्ताने ध्यान लागलेलं असतं, की ते जी वस्तू आहे, ती जे आपण आलंबन घेतलेला आहे, तो जो प्रत्यय घेतलेला आहे, त्याचा काही तो फक्त अर्थ मात्र राहतो. त्याचा आपल्यासाठी किंवा कुठल्याही ध्यानाच्या प्रक्रियेसाठी कुठलंही त्याच्यामध्ये आपल्याला हे होत नाही, की हा मी वेगळा आहे आणि मी ज्याचं ध्यान करतोय तो वेगळा आहे. असा कुठलाही आभास राहत नाही. अशी स्थिती त्यावेळेला आलेली असते आणि त्यालाच म्हटलेलं आहे, की स्वरूप शून्यमीव तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यामीव समाधी. म्हणजे आपली आणि ते जे आपण आलंबन घेतलेलं आहे, त्यांचा मधली जे भाव असतो तो पूर्णपणे विरघळून गेलेला असतो. अर्थ मात्र राहिलेली असते ती ते जे काही आलंबन आहे ते आणि मग जी प्राप्त होते ती समाधी आहे. समाधी स्थितीत साधकाला स्वतःच्या स्वरूपाचे सुद्धा अनुसंधान सुटल्यासारखे वाटते. ज्यावेळेला स्वतःच्या स्वरूपाचे अनुसंधान सुटलेले आहे, त्यावेळेला काय असेल तर स्वरूप शून्यमेव. कुठलंही स्वरूप राहत नाहीये. माझं स्वतःचं असं काही अस्तित्वच नाहीये आणि ते जे आलंबन घेतलेलं आहे ते सुद्धा अर्थ मात्रच राहिलेलं आहे.
अशी स्थिती त्यावेळेला येते, म्हणून तिला काय म्हटलेलं आहे तर समाधी म्हटलेलं आहे. आता समाधी संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात आपण मागच्या समाधी चॅप्टर जे पहिलं होतं त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. ज्या समाधी स्थितीमध्ये प्रज्ञा जागृत राहते त्या समाधीला काय म्हटलंय संप्रज्ञात समाधी. आणि ज्या समाधीमध्ये प्रज्ञा ही जागृत राहत नाही त्या समाधीला म्हटलंय असंप्रज्ञात समाधी. प्रज्ञा जागृत राहते संप्रज्ञात समाधीमध्ये आणि प्रज्ञा ही जागृत राहत नाही अशी स्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला ती असते असंप्रज्ञात समाधी. मग असंप्रज्ञात समाधी जी असते संप्रज्ञात समाधीच्या वरची पुढची पायरी आहे ती सर्वश्रेष्ठ समाधीचा प्रकार आपण म्हणू शकतो. आता जसं ध्रुवाची समाधी उतरवण्याकरता भगवंतांना त्याच्या गालाला त्यांचा शंखाचा स्पर्श करावा लागला होता आणि रामकृष्णांची समाधी स्थिती उतरवण्याकरता गुरु तोतापुरींना त्यांच्या कानात काही क्षण ओमचा उच्चार करावा लागला होता. तर राम नामाच्या जपाद्वारे समाधी स्थितीत गेलेल्या वाल्ह्याल तर आपल्या अंगावरच पारूळ निर्माण झाले तरीही त्याला त्याची जाणीव झाली नव्हती. या सर्व गोष्टींना कारण एकच होते की तेव्हा त्यांची काय होती स्थिती स्वरूप शून्य मीव, म्हणजे स्वरूप शून्य अशी त्यांची स्थिती होती की त्यांना त्यांचं अस्तित्वच नाही राहिलं. त्यांना जागृत करण्यासाठी स्वतः जसं ध्रुवाला जागृत करण्यासाठी स्वतः भगवंताला प्रयत्न करावे लागले किंवा म्हणजे वाल्या कोळी जो वाल्मिकी झाला त्याच्या भोवती तर पूर्ण वारुळ निर्माण झालं ते समाधी अवस्थेत असताना, तरी त्यांना त्याची जाणीव झाली नाही. कारण की काय झालं तर तिथे त्यांची अवस्थाच अशी होती की स्वतःचं अस्तित्व स्थिती ते विसरून गेले होते. अशा समाधीमध्ये असंप्रज्ञात समाधीपर्यंत ते पोहोचलेले होते. म्हणून त्यांना जागृत करण्यासाठी परमेश्वराला स्वतः कष्ट घ्यावे लागले होते. म्हणून समाधी ही अवस्था अशी असते की तिथे कुठलीही जागृत अवस्था नसते. तुर्यातीत अवस्था त्याच्यामध्ये आपली असते, ज्याला आपण असंप्रज्ञात समाधी म्हणतो. अशी ती अवस्था आहे आणि सर्वोच्च अवस्था आहे धारणा, ध्यान आणि समाधी. आपण एकेका पक्वावस्थेत जातोय की धारणा ज्या वेळेला पक्वावस्थेत येते त्यावेळेला ध्यान साध्य होते. ध्यान परिपूर्ण झाल्यानंतर ध्यानाची परिपक्व अवस्था आल्यानंतर साधकाला काय प्राप्त होते तर समाधी प्राप्त होतीये. आणि आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ही तुर्यगा मी जसं तुम्हाला सांगितलं की तुर्यगा अवस्था असते. याच्यामध्ये साधकाला तो कुठल्या स्वरूपात आहे, तो काय आहे याचं भान नाही राहत. त्याची आणि परमेश्वराची जीवात्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं त्याप्रमाणे त्याची अवस्था असते. त्याला कुठलेही कष्ट करावे लागत नाही, कुठलेही त्याची ध्यान जे आहे ते तुटत नाही, धारणा होत नाही, असं काही नसतं. एकतानता साधली जाते आणि त्या एकतानतेतून समाधीची अवस्था साधली जाते की त्याचं आणि ते जे काही आपण आलंबन घेतलेलं आहे ते वेगळे नाही राहत आणि ते पूर्णपणे विसरून तो स्वतःला विसरून जी काही समाधी अवस्था असते ती प्राप्त करून घेऊ शकतो. आता हे जे धारणा, ध्यान, समाधी आहेत हे शेवटचे अंग होते जे आपण विभूतीपादामध्ये पहिले बघितलेले. तर हे तिघांना मिळून काय म्हटलेलं आहे तर संयम म्हटलेलं आहे. त्रयम एकत्रम संयमः, म्हणजे संयम सिद्ध करून घेऊन शकणारा योगी कशाची प्राप्ती करून घेतो ते आपल्याला आता पुढे बघायचं. आता हे तीन मिळून काय आहे तर संयम आहे असं म्हटलेलं आहे. त्रयम एकत्रम संयमः म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना मिळून संयम असं म्हटलेलं आहे. आता ज्यांचं धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित सिद्ध होतात त्याच वेळेला त्यांना काय सिद्धी प्राप्त होतात त्याचं वर्णन आपल्याला पुढे पुढे बघायचंय. त्यामुळे ह्या वेळेला आता ज्या वेळेला हे त्रयम एकत्र होत आहेत म्हणजे हे तीनही एकत्र येत आहेत आणि संयम साध्य होतोय. आता पुढे बऱ्याच याच्यामध्ये येईल की ह्या गोष्टीवरती संयम केल्यावरती हे प्राप्त होतं, त्या गोष्टीवरती संयम केल्यावरती ते प्राप्त होतं. तर त्यावेळेला संयम हा जिथे जिथे शब्द आलेला आहे पतंजली महर्षींच्या पातंजली योग सूत्रामध्ये तो संयम हा शब्द ह्या तिघही गोष्टींना मिळून आलेला आहे. धारणा, ध्यान आणि समाधी या तिघींची सिद्धी त्या गोष्टीवरती करून घ्यायची आपल्याला आणि मग त्याच्यातून काय प्राप्त होणार आहे ते पुढे पुढे पतंजली महर्षी सांगतायत. तर त्याच्यात आधी सांगितलेलं आहे तर जयात प्रज्ञा लोकः, म्हणजे संयमाचा जय झाला म्हणजे प्रज्ञेचा आलोक निर्माण होतो. आता संयमाचा जय झाला म्हणजे काय तर धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांनी मिळून जो काही संयम आहे तो आपण सिद्ध करून पूर्णपणे सिद्ध केला एखाद्या योगाने, त्याच्यात पूर्ण उच्च कोटीचा समाधी प्राप्त झाली त्या योगीला, तर काय होणार आहे त्याला उच्च कोटीची प्रज्ञेची सुद्धा प्राप्ती होणार आहे. आता ही प्रज्ञा म्हणजे काय तर सर्व गोष्टींचं ज्ञान असलेली ही
प्रज्ञा आहे आपण असं समजूया. तर उच्च कोटीची प्रज्ञेची प्राप्ती करून घेतो म्हणजेच त्याच्या चित्तात प्रज्ञेचा आलोक म्हणजे प्रखर प्रकाश निर्माण होतो. अशी कुठलीही गोष्ट नाही राहत की त्या साधकाला त्या योगीला माहित नाहीये असं काहीच राहत नाही. अशी त्याची स्थिती होते. म्हणून सांगितलेलं आहे की संयम सिद्ध करून घेणाऱ्या योगाला अनेक प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते आणि त्या सिद्धींची प्राप्ती कशी होणार आहे तर त्याच्या प्रज्ञेचा प्रखर असा प्रकाश तिथून येतोय. म्हणजे संयम त्याने सिद्ध केलेला आहे म्हणून त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होतंय आणि या संपूर्ण ज्ञानातूनच त्याला एक एक सिद्धी तिथे प्राप्त होत आहेत. मग ते प्रत्येक पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहे की या संयम केल्यानंतर काय काय प्राप्त होणार आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की संयम म्हणजे आपण जो काही मनावरती कंट्रोल वगैरे म्हणतो, मनाचं नियंत्रण, तर तसा संयम आहे का? तर तसं नाहीये. योगशास्त्रामध्ये संयम हा अर्थ ज्या वेळेला शब्द येतोय त्यावेळेला धारणा, ध्यान आणि समाधी या तिघा गोष्टी सिद्ध झाल्यानंतर जी स्थिती असेल तर त्या तिघांचं जी सिद्धी होणे आहे त्याला संयम म्हटलेलं आहे. आता प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे वस्तुमात्राचे प्रकर्षाने ज्ञान करून देणारी सूक्ष्म व श्रेष्ठ बुद्धी होय. कुठलीही वस्तुमात्र म्हणजे पूर्ण जगातली कुठलीही वस्तुमात्र असेल, कुठलीही वस्तू असेल, कुठलेही पदार्थ असेल, त्याचं पूर्णपणे ज्ञान करून देणारी सूक्ष्म आणि श्रेष्ठ बुद्धी म्हणजे प्रज्ञा. इथे ज्यावेळेला आपण संस्कृतमध्ये हे प्रज्ञा, बुद्धी ह्या गोष्टी वेगवेगळ्या येतात, धृती, तर त्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपण सरसकट मराठीत बोलताना प्रज्ञा म्हणजे बुद्धी असं म्हणतो, तर तसं नाहीये. तर प्रज्ञा म्हणजे इथे की प्रकर्षाचं ज्ञान म्हणजे प्रकर्ष पूर्ण प्रकर्षाने ज्ञान होतं म्हणजे ती प्रज्ञा असते. म्हणजे संपूर्ण ज्ञान, पूर्ण ज्ञान जे आपण म्हणतो त्याला म्हटलेलं आहे इथे की ही श्रेष्ठ अशी बुद्धी म्हणजे प्रज्ञा. ठीक आहे. हीच बुद्धी साधकाला अतींद्रिय आणि बुद्धिग्राह्य अशा सुखाची प्राप्ती करून देत असते. प्रज्ञेद्वारे जे ज्ञान प्राप्त होते ते सामान्य ज्ञान नसते, ते विशेष ज्ञान असते. आता विशेष ज्ञान असते ते म्हणजे जो साधक आहे त्याला अतींद्रिय म्हणजे इंद्रियांनी जे आपण ग्राह्य करू शकत नाही. म्हणजे डोळ्यांनी आपण बघतोय पण आपल्याला अणुरेणू बघता येत आहेत का? नाही बघता येते. तर तसं अतींद्रिय म्हणजे जे इंद्रियांनी आपण आयडेंटिफाय नाही करू शकत आहे. इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाहीये, असं ज्ञान तो साधक प्राप्त करतो ज्या वेळेला त्याचे संयम सिद्ध होतं. म्हणजे संयम ह्या तिन्ही गोष्टी सिद्ध होत आहेत त्यावेळेला. आणि त्यावेळेला जी विशेष ज्ञान प्राप्त झालंय असं इथे म्हटलेलं आहे, की सामान्य ज्ञान नाही, की जसं बऱ्याच गोष्टींचं आपल्याला ज्ञान असतं. आता Googleवरती एखादी गोष्ट टाकली, की भरपूर काय-काय येतं. तर ते ज्ञान नाही. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक आपल्या यत् पिंडे तत् ब्रह्मांडे, तर मग आपला पिंड कसा आहे, ब्रह्मांड कसं आहे, ह्या सगळ्याचं ज्ञान, तारे ग्रह कशी फिरतायत या सगळ्याचं ज्ञान, असे अनेक गोष्टींचं ज्ञान, स्वतःबद्दलचं पूर्ण ज्ञान, आत्म्याचं स्वरूप, या सगळे जे ज्ञान आहे, ते त्या साधकाला या संयमातून प्राप्त होणार आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे तज्जयात प्रज्ञा लोकः. ठीक आहे. तर संयमाने सुरुवातच काय होतीये तर प्रज्ञेचा आलोक निर्माण होतोय. म्हणजे पूर्ण प्रज्ञा त्या साधकाला प्राप्त होतीये असं इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता इथे थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या बुधवारच्या भागामध्ये आपण पुढचं करून घेऊया. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. चालेल. ध्यान करायचंय भगवान सर? हो चालेल मॅडम, ध्यान घ्या. हा चालेल. ठीक आहे. बसायचंय ध्यानाच्या स्थितीत. सुखासनात बसू शकता. सुखासनात बसला असाल तर दोन्ही हाताचे फिंगर लॉक करायचे आहेत. शोल्डर्स रिलॅक्स ठेवायचे आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. मान सरळ ठेवायची आहे आणि अगदी कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आपली टेलबोन टेकवून द्यायची आहे. खुर्चीवर किंवा बेडवर बसला असाल तर दोन्ही पायाची घडी घालायची आहे. क्रॉस करायचे आहेत. फिंगर लॉक केलेल्या स्थितीतच राहाल. पाठीचा कणा मात्र सरळ ठेवायचा आहे. चेहरा प्रसन्न, मन अगदी शांत करा.
जाणीवपूर्वक एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडून द्या. अगदी सावकाशपणे आता आपले डोळे बंद करायचे आहेत. स्वतःला पूर्णपणे सजग ठेवायचंय. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. आपल्या श्वासाप्रती पूर्णपणे सजग राहा. आपली सजगता वाढवण्यासाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास आतमध्येच रोखून ठेवायचा आहे. आपल्या क्षमतेने श्वास आतमध्येच रोखून ठेवा. श्वास बाहेर सोडू नका. हळूहळू आपल्या मनाची सजगता वाढतेय हे आपल्या लक्षात येईल. आपली क्षमता पूर्ण झाल्यानंतर अगदी सावकाशपणे श्वास बाहेर सोडायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास पूर्णपणे बाहेर सोडून द्या आणि श्वास बाहेरच रोखून ठेवा. पुन्हा आपली सजगता अजून वाढतीये त्याची जाणीव करून घ्या. आपल्या क्षमतेनुसार श्वास बाहेर रोखून ठेवायचा आहे. आपली क्षमता पूर्ण झाल्यानंतर हळूहळू श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. आता आपलं मन पूर्णपणे सजग अवस्थेत आलेलं आहे. माइंडफुल स्टेट मध्ये आलेलं आहे. प्रेझेंट मध्ये आलेलं आहे. आता आपण जिथे बसलेलो आहोत तिथून बाहेरून येणारे सर्व आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आपण आता आपल्या मनाला त्या आवाजांचं आलंबन देतोय, पण कुठल्याही आवाजावरती स्थिर राहायचं नाहीये. एक आवाज सोडून दुसरा आवाज, दुसरा तिसरा आवाज, असे एकावरून दुसऱ्या आवाजावरती जायचंय. कुठल्याही एका आवाजावरती स्थिर राहू नका. हा आवाज कुठून येतोय, कशाचा येतोय, ह्या भानगडीतही पडायचं नाहीये. अगदी सहजता ठेवा स्वतःमध्ये. कुठलेही विश्लेषण करू नका. बाहेरून येणारा प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. गाडीचा आवाज असेल, कोणी चालण्याचा आवाज असेल, अगदी प्रत्येक आवाज टिपण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःला पूर्णपणे सजग ठेवायचं आहे. आपल्या कर्णेंद्रियांना पूर्णपणे सजग ठेवा. मनाला प्रत्येक आवाज ऐकण्यासाठी प्रवृत्त करा. आता तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेला आहात, ज्या खोलीत बसलेला आहात, तिथून येणारे सर्व आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. पंख्याचा आवाज असेल, घड्याळाची टिकटिक असेल, अजून कसलाही पंख्यामुळे एखादं पान हलत असेल, बारीक बारीक कुठलेही आवाज येत असतील, सूक्ष्म आवाज येत असतील, ते सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नासिका मार्गांवर केंद्रित करायचं आहे. आपल्या मनाला आपल्या श्वासाचं आलंबन द्यायचं आहे आणि हळूहळू धारणा सुरू करायची आहे. श्वास घेतला जात आहे, श्वास सोडला जात आहे, त्याचा अनुभव करायचा आहे. एकाग्रतेने, एकाग्र चित्ताने आपल्या श्वासाचं अवलोकन करा. श्वासावरती ध्यान केंद्रित करा. नासिका मार्गाद्वारे श्वास आत येतोय, त्याचा थंड स्पर्श जाणवेल. नासिका मार्गाद्वारे श्वास बाहेर जातोय, त्याचा किंचितसा उष्ण स्पर्श जाणवेल. पूर्ण लक्ष आपल्या श्वास आणि प्रश्वासावर केंद्रित. जाणीवपूर्वक आपल्या मनाला आपल्या श्वासावर केंद्रित ठेवा. संपूर्ण लक्ष आपल्या नासागरांवरती.
श्वास आत येतोय, श्वास प्रश्वास बाहेर जातोय. श्वास घेतला जात आहे, श्वास सोडला जात आहे. पतंजली महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनाला या श्वासाचा प्रत्यय, या श्वासाचं आलंबन द्यायचंय आणि त्या ठिकाणी एकाग्र करायचंय स्वतःला. निश्चय करा की माझं लक्ष पूर्णपणे श्वासावरच केंद्रित राहील. मनात कुठलेही विचार येणार नाहीत. आलेल्या विचारांवर मी विचार करणार नाहीये आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित ठेवणार आहे. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. सहज संथ पण दीर्घ श्वास घेतला जातोय. सहज संथ पण दीर्घ श्वास सोडला जातोय. मनाला आपल्या श्वासावर इतकं एकाग्र करा की धारणेतून आपण ध्यानात कसं जातोय याचा अनुभव आपल्याला आजच्या ध्यानात घेता येईल. पूर्ण एकाग्रतेचा भाव, पूर्ण समर्पणाचा भाव. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. आपल्या श्वासाप्रती पूर्णपणे सजग राहा. आपली प्राणशक्ती असलेला हा श्वास, आपल्या शरीराचं भरण पोषण करत असलेला हा श्वास, आपल्या श्वासाप्रती अगदी काही थोड्या वेळासाठी आपल्याला पूर्णपणे सजग राहायचं आहे. स्वतःला धारणावस्थेतून ध्यानावस्थेकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सजगता एवढी वाढवा, एकाग्रता एवढी वाढवा की हळूहळू तुमचं ध्यानच केंद्रित होईल तुमच्या श्वासावर. धारणेची गरजच पडणार नाही. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. मनात विचार येऊ देऊ नका. आपण श्वास घेत आहोत. पांढऱ्या रंगाचा प्रकाश आपल्या शरीरात जात आहे. विश्व चैतन्य शक्तीची ऊर्जा या श्वासांच्या माध्यमातून आपल्या शरीरात जात आहे. आपण श्वास सोडत आहोत. आपल्या शरीरातील, आपल्या मनातील निगेटिव्हिटी, काळ्या रंगाचा प्रकाश आपल्या प्रश्वासावाटी बाहेर पडतोय आणि आपल्या शरीरातील सर्व निगेटिव्हिटी, वाईट विचार, वाईट भावना एक्झेल आउट होत आहेत, शरीराबाहेर जात आहेत. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पांढऱ्या रंगाचा प्रकाश, विश्व चैतन्य शक्तीची ऊर्जा आपण आपल्या पेशी आणि पेशीमध्ये सामावून घेत आहोत. श्वास सोडायचा आहे. आपल्यातली सर्व नकारात्मकता, वाईट विचार, वाईट भावना, इन्सिक्युरिटी सर्व काही आपण एक्झेल आउट करत आहोत. श्वासाप्रती पूर्णपणे सजग राहायचंय. श्वास घेताना पांढऱ्या रंगाचा प्रकाश आतमध्ये येतोय. आपल्या प्रत्येक पेशी आणि पेशीपर्यंत ती विश्व चैतन्य शक्तीची ऊर्जा पोहोचतीये. आपलं शरीर पूर्णपणे ऊर्जित होत आहे. ती व्हायब्रेशन फील करा. श्वास सोडताना उरली सर्व निगेटिव्हिटी, वाईट एनर्जी, वाईट ऊर्जा, वाईट विचार आपल्यातून एक्झेल आउट होत आहे.
आपली इमॅजिनेशन पॉवर पूर्णपणे यूज करा. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि पेशीवरती आता आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा प्रकाश दिसायला लागलाय. आपल्या शरीरातील तो काळ्या रंगाचा प्रकाश, निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता आपण श्वास घेतल्यानंतर अजून ऊर्जा, विश्व चैतन्य शक्तीची आपल्यात सामावती आहे आणि आपलं संपूर्ण शरीर पूर्णपणे प्रकाशमान, ऊर्जित, पूर्णपणे प्रकाशमान दिसत आहे, ऊर्जित दिसत आहे. पूर्णपणे प्रकाशमान आणि ऊर्जित आपल्याला जाणवतीये ती ऊर्जा, त्याची जाणीव करून घ्या. आपल्या पेशी आणि पेशीमध्ये ती व्हायब्रेशन जाणवत आहेत, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. आपल्या पूर्ण ऑरामध्ये ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पोहोचलेली आहेत. हा प्रकाश, विश्व चैतन्य शक्तीची ऊर्जा पोहोचलेली आहे आणि आपला ऑरा सुद्धा पूर्णपणे क्लीन 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 झालेला आहे. अगदी एकसारखा ऑरा निर्माण होतोय. फक्त आणि फक्त आपल्या श्वास आणि प्रश्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. मनात कुठलेही विचार नाहीत. आलेल्या विचारांवर पुन्हा पुन्हा विचार करायचा नाहीये. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. श्वास घेताना पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपण इनहेल करतोय. श्वास सोडताना आपल्या सर्व काळज्या, चिंता, ताण, दाब, थकवा एक्सेल आउट करतोय. आता ती विश्व चैतन्य शक्तीची ऊर्जा आपल्या प्रत्येक रोमारोमातून बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आपलं शरीर पूर्णपणे कांतिमय झालेलं आहे. तिची जाणीव करून घ्या. आपल्या शरीरातील, आपल्या मनातील सर्व निगेटिव्ह विचार, नकारात्मक भाव निघून गेलेले आहेत आणि आता संपूर्ण प्रसन्नतेचं वातावरण, श्वासावर मन केंद्रित ठेवा. श्वासावर मन केंद्रित ठेवा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचा श्वास आता मंद मंद होत चाललाय. श्वासावर कुठलाही कंट्रोल करू नका. अगदी सहजतेने आपल्या श्वासाचा अनुभव घ्या. आपण ध्यानात बसलो होतो त्यापेक्षा हळूहळू आता श्वास मंद मंद व्हायला लागलाय. प्रयत्न करा आपल्या चित्ताला कुठलंही आलंबन न देता त्याच्यासोबत, प्रत्ययासोबत एकतानता साधण्याची. श्वासासोबत एकतानता साधा. ध्यानात या. हळूहळू स्वतःच्या मनाला पूर्णपणे कंट्रोल करा. फक्त आणि फक्त आपल्या श्वास आणि प्रश्वास, बाकी कोणीही नाही. या प्राणशक्तीवरती, ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्यावरच लक्ष केंद्रित ठेवा. सहजतेने श्वास घेतला जातोय, सहजतेने श्वास सोडला जातोय. आपल्या श्वास आणि प्रश्वासाप्रती पूर्ण सजगता, पूर्ण सजगता,
पूर्ण सजगता. हळूहळू आपण आपल्या श्वासाच्या प्रत्ययासोबत एकतानता साधायला लागलेलो आहोत. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. आता हळूहळू स्वतःला पुन्हा जागृत करण्याच्या स्थितीमध्ये यायचंय आपल्याला. श्वासाचं आलंबन सोडून द्यायचंय. श्वासाचा प्रत्यय सोडून द्यायचा आहे. श्वास घेतला जातोय, श्वास सोडला जातोय. त्याचा प्रत्यय आता हळूहळू मनावरून काढून टाकायचा आहे. आता मिटलेल्या डोळ्यांनी आपलं ध्यानात बसलेलं हे शरीर बघण्याचा प्रयत्न करा. पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आपली मिटलेल्या डोळ्यांनी अवस्था बघायची आहे ध्यानातली. पायापासून तर डोक्यापर्यंत आपली स्वतःची ध्यानातील अवस्था बघायची आहे. आपल्या शरीराचं पूर्ण अवलोकन करा. अवयव ध्यान करा. पायाची बोटं मिटलेल्या डोळ्यांनी बघा. पायाचा तळवा, टाच, घोटे, पोटरीचा भाग, मांडीचा भाग, पूर्ण पायांप्रती सजगता आणा. पोटाचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा भाग, छातीचा भाग, खांदे, दोन्ही हात, आपल्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग, पाठीचा संपूर्ण कणा, शरीराची पुढची बाजू, शरीराची मागची बाजू, आपल्या शरीरात प्रति पूर्णपणे सजगता. आता आपण ज्या खोलीत बसलेलो आहोत तिथून येणारे सर्व आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. घड्याळाचा असेल, फॅनचा असेल, जे काही आवाज तुम्हाला ऐकायला येत आहेत या खोलीतून, बारीक, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि स्थूल आवाज सर्व ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू अजून जागरूकता आपली वाढलेली आहे. आता बाहेरून येणारे सर्व आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. मोठे आवाज, लहान आवाज, छोटे आवाज, सूक्ष्म आवाज, दीर्घ आवाज सर्व ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण ज्या खोलीमध्ये ध्यानासाठी बसलेलो आहोत तिथे या. ध्यानात बसलेलं आपलं शरीर पुन्हा एकदा बघा. आपल्या आसपासच्या वातावरणाची पूर्णपणे जाणीव करून घ्या. मिटलेल्या डोळ्यांनी आपल्या खोलीतील भिंती, छत बघण्याचा प्रयत्न करा. स्वतःला हळूहळू पूर्ण जागृत अवस्थेत आणायचंय. श्वासाप्रती, शरीराप्रती पूर्णपणे कृतज्ञतेचा भाव ठेवायचा आहे. ग्रॅटिट्यूडनेस ठेवायचा आहे. मनातल्या मनात 3 वेळेस ओंकाराचं उच्चारण करायचंय. मी मोठ्याने करणार आहे. तुम्ही मनातल्या मनात करायचंय.
अं, स्वतःला पूर्णपणे जागृत अवस्थेत घेऊया. अगदी सावकाशपणे आपल्या दोन्ही हातांची उंजळ करून आपल्या डोळ्यांवर ठेवायची. श्वासाप्रती, शरीराप्रती, आजूबाजूच्या परिसराप्रती पूर्णपणे जागृत व्हायचंय. 5, 4, 3, 2, 1. आता हातांच्या उंजळीतच सावकाशपणे डोळ्यांची उघडझाप करायची आहे. प्रकाशाची जाणीव करत अलगद डोळे उघडायचे आणि हात खाली घ्यायचे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. ध्यानाचा अभ्यास इथे संपलाय.